नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली झाली होती। दरम्यान कोणतीही चेंगराचेंगरी या ठिकाणी झाली नाही असं वणी देवस्थानाकडून सांगण्यात आलेलं आहे। दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्यानं नियोजन चुकल्याचा आरोप केला जातोय। गडाच्या पहिल्या पायरीजवळ भाविकांमध्ये ढकलाढकली झाली। वेटिंग हॉलमध्येही गर्दी होऊन ढकलाढकली झाली। प्रशासन आणि पोलीस व्यवस्थेची धावपळ झाली। चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर बुधवारी रात्रीपासून भाविकांची गर्दी झाली। दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शन मार्गामध्ये बॅरिगेड्स लावण्यात आले होते। मात्र काही ठिकाणी बॅरिगेड्स तुटल्यानं चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली। मंदिराच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला गटाराचं काम सुरू आहे। मंदिरात जाणाऱ्या रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली। भाविकांकडून पोलीस आणि सप्तशृंगी गड व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येते। गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत, ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची रेलिंगची तिथे गर्दी झाली। कुठलीही चेंगराचेंगरी झाली नाहीये।